नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण छोटी छोटी फुलं कशी बनवायची मोत्यांची ती पाहणार आहे. त्याची रांगोळी आपण देवाजवळ करण्याकरता ती फुलं बनवणार आहे आणि त्या फुलांची महिरपसुद्धा आपण ताटाभोवती करू शकतो. चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. त्या फुलांचे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, हे दोघं मोती 5 नंबरचे आहे. हा एक कलरचा मोती 6 नंबरचा घेतलेला आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री आहे आणि आपल्याला लागणारी विशेष गोष्ट म्हणजे सुई. ही पहा, ही सुई मी घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे पहा. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, ही अशा प्रकारची फुलं आज आपल्याला बनवायची आहे. ह्याची महिरपसुद्धा एक रंगाचाच तुम्ही कधी केलं तर ह्याची महिरपसुद्धा 12 फुलं बनवून खूप सुंदर अशी दिसते आणि असे तुम्ही देवाजवळ रांगोळी म्हणूनसुद्धा ही फुलं ठेवू शकतात. तर आता आपण फुलं बनवूया. त्याच्यामध्ये मी आधी सुरुवातीला हे फूल बनवलेलं आहे. 6 नंबरच्या मोत्यांमध्ये मी हे बनवून पाहिलेलं आहे. तर मी मध्ये हा राणी कलर 6 नंबरचा घेतला आहे आणि इथे आपल्याला 6 नंबरचाच मोती लागणार आहे. हे 8 मोती घेतलेले आहेत ते 6 नंबरचेच लागणार आहे. पण मी ह्याच्यामध्ये पांढरा आणि हा राणी कलर 6 नंबरचा घेतलेला आहे आणि हे चौफुल बनवण्याकरता मी आकाशी मोती 5 नंबरचा घेतलेला आहे. फूल जरा म्हणजे सुंदर असं आलेलंच आहे, पण थोडं असं खालच्या पाकळ्यांना ते थोडंसं हलकं असं तिरपं दिसतं. त्याच्याकरता मी 5 नंबरच्या मोत्यांचा उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही 5 नंबरचे मोती ह्याच्यात वापरू शकता. फक्त गोलाला हे जे 8 मोती आहेत ते तुम्ही 6 नंबरचे वापरा. चला तर बघ आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. ही सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा. आणि आता आपल्याला 8 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 8 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले पहा. आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. ही गाठ पाडलेली आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही सुई अशी बाहेर काढल्यानंतर आता मला 3ही मोती लागणार आहे, म्हणून मी मोती जरा जवळच ठेवलेले आहे. नाही त्या म्हणाल की नुसते मोती दिसतात, हात दिसतात. आता माझा व्हिडिओ पूर्ण जसा दिसू शकतो आहे पहा. आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आपला हा गोल सुंदर असा इथे तयार झालेला आहे. हे पहा. हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, 6 नंबरचा मोती घ्यायचा आहे. मी एक 6 नंबरचा मोती घेतलेला आहे. 3 पांढरे मोती घेतलेले आहे. हे पहा. आणि एक परत 6 नंबरचा मोती. असे आपण 5 मोती पहिल्यांदा धाग्यामध्ये ओवून घेतले पहा. एक 6 नंबरचा आकाशी, 3 5 नंबरचे पांढरे, एक 6 नंबरचा आकाशी, असे मोती आपण ओवून घेतले आहेत, एकूण 5. आता आपण ज्या मोत्यातून धागा काढलेला आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. दिसतंय ना तुम्हाला कोणत्या मोत्यातून सुई काढली ते? हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो मधला पांढरा मोती आहे ह्याच्यामध्ये सुई आणायची पहा. तर आपण हा एक रंगीत मोती, हा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता आपल्याला सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण इथे 3 5 नंबरचे रंगीत मोती ओवून घेऊ. हे पहा,
हे 3 5 नंबरचे. मी आकाशी कलर घेतला 6 नंबरचा म्हणून राणी कलरचा वापर इथे केलेला आहे. हे पहा, हे असे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढायची आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ व्यवस्थित दिसतो, पण काही जणी बऱ्याच जणींनी कमेंट्स केली मला मागच्या व्हिडिओमध्ये की नुसते मोती दिसता, हात दिसता, पण मी व्हिडिओ नीट पाहिल्याशिवाय अपलोड करत नसते. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर आता आपण हा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा हा 6 नंबरचा रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. पहा, दिसते का सुई माझी? अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा धागा ओढून घेतला. इथे आपली ही पाकळी तयार झालेली. आपल्याला अशा 8 पाकळ्या बनवायच्या आहे. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पहा, शेजारचा पांढरा मोती गोलातला, हां, त्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे आपण एक 6 नंबरचा मोती, 3 पांढरे मोती, एकूण 4 मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. असं आपण 7 पाकळ्या करेपर्यंत करणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला हा जो रंगीत मोती आहे 6 नंबरचा, त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतला. त्याच्यानंतर आता पहा, हा मधला ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण, आणि हा एक 6 नंबरचा रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक 5 नंबरचा पांढरा मोती आणि सेंटरमधला मोती, असे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. हा सेंटरमधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपण 3 मोती राणी कलरचे ओवून घेऊ. हे 3 मोती मी ओवून घेतले. पहा, आणि ज्याच्यातून सुई काढली त्याच्यातूनच त्याच दिशेने आपल्याला परत सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि आता परत आपण ह्या 3ही मोत्यांमधनं सुई काढणार आहे. हे 3 5 नंबरचे मोती घातले, त्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेऊ. छोटंसं फूल आहे, पण मी तुम्हाला खूप पद्धतशीर असं सांगून राहिलेले आहे. दरवेळेस मी तुम्हाला व्यवस्थितच सांगत राहते कोणत्या मोत्यातनं सुई काढायची ते. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण ह्या एका पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. आता परत इथे आपण एक 6 नंबरचा मोती ओवू, 3 पांढरे मोती ओवू, आणि मी तुम्हाला पूर्ण शिकवत राहते कोणतीही गोष्ट. हे पहा, कोणतीही गोष्ट मी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हे करत नाही. व्हिडिओ पण मी पूर्ण पाहते आणि मग मी अपलोड करत राहते. हे पहा, आता आपण हा एक रंगीत मोती 6 नंबरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि मी प्रत्येक मोत्यातनं सुई कोणत्या दिशेने कशी काढायची ते सुद्धा दरवेळेस सांगत राहते. हे पहा, आता आपण ह्या ज्या मोत्यातून सुई काढली तो एक मोती, आणि आता परत हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई काढली, आणि हा मधला मोती, ह्याच्यातून सुई आपण काढली. आता आपण 3 5 नंबरचे मोती ओवून घेऊ. सुंदर असं फूल आपलं इथे तयार होत आलेलं आहे. पहा, छोटंसं फूल आहे. पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, चौफूल इथे तयार झालं, धागा ओढला गेला आहे, आणि परत ह्या 3ही मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. म्हणजे आपलं ह्या फुलाची विण पक्की होते. हे पहा, आता आपण हा एक पांढरा मोती, त्याच्यावरचा हा 6 नंबरचा मोती, अशी सुई बाहेर काढली वरच्या दिशेने, आणि आता गोलातला हा एक मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण इथे 4थी पाकळी तयार करतो आहे. पहा, परत आता आपण एक 6 नंबरचा मोती घेतलेला आहे. 3 पांढरे मोती घ्यायचे.
हे 3 पांढरे मोती घेतले आणि हा जो 6 नंबरचा मोती आहे त्याच्यातून परत सुई आपल्याला वरती बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि हा रंगीत मोती आणि हे 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढणारे पहा. हा एक रंगीत मोती, हा एक पांढरा मोती आणि त्याच्यामधला एक पांढरा मोती. आता परत आपण 5 नंबरचे 3 मोती धाग्यात ओवून घेऊ रंगीत. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून परत आपण सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण ह्या तिघही मोत्यातनं सुई परत बाहेर काढणार आहे. पहा, आपल्या 4 पाकळ्या तयार झाल्या. 8 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहे. आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती, हा पांढरा मोती आणि हा 6 नंबरचा मोती अशी सुई बाहेर काढली आपण. आणि आता लगेच त्याच्या शेजारचा गोलातला एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत एक 6 नंबरचा मोती, 3 पांढरे मोती हे 3 पांढरे मोती घेतले आणि हा जो पाकीटला 6 नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता परत आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा एक गोलातला ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो पांढरा मोती, त्याच्याजवळचा हा 6 नंबरचा मोती, त्याच्या पुढचा हा पांढरा मोती आणि सेंटरमधला एक मोती. आणि आता परत आपण 5 नंबरचे रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि सेंटरमधल्या मोत्यातून सुई आपल्याला त्याच दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला आहे आणि आता परत ह्या तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत हा पांढरा मोती, हा रंगीत मोती आणि हा पांढरा मोती अशी 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने. पहा, प्रत्येक मोत्यातून मी तुम्हाला सुई कशी काढायची ते नेहमी अगदी प्रत्येक व्हिडिओत दाखवत असते. पहा, हे अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत एक रंगीत मोती, 3 पांढरे मोती आणि हा 6 नंबरचा मोती, त्याच्यातून सुई वरती काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता परत आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. अर्धा गोल हा मोत्याच पाकळीचा आहे. ही सुई बाहेर काढली. हा मोती 6 नंबरचा, त्याच्या पुढचा 5 नंबरचा एक मोती आणि सेंटरमधला मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण इथे 3 5 नंबरचे मोती ओवून घेत आहे. पहा, हे 3 मोती ओवून घेतले. सेंटरमधला जो पांढरा मोती 5 नंबरचा त्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत तिघही मोत्यातनं जे मोती आपण ओवले त्याच्यातूनच सुई आपल्याला परत फिरवून घ्यायची आहे. पहा, आणि आता पहा, आता आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने. ह्या 2 मोत्यातनं काढली, ह्या एका मोत्यातनं काढली. आता परत इथे आपल्याला एक 6 नंबरचा मोती आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे. पहा,
हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो 6 नंबरचा रंगीत मोती आहे शेजारचा, त्याच्यातून सुई परत आपण अशी वरती बाहेर काढली आहे. हे पहा, ह्याशी सुई बाहेर काढली आणि आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई परत बाहेर न्यायची आहे खालच्या दिशेने. हा एक पांढरा मोती, त्याच्याजवळचा हा 6 नंबरचा मोती, त्याच्याजवळचा हा 5 नंबरचा मोती आणि सेंटरमधला एक 5 नंबरचा पांढरा मोती. मेन मोत्याचे नंबरसुद्धा सांगते आहे आणि सुईसुद्धा कशी काढायची ते दाखवते आहे. पहा, आता परत आपण इथे 3 रंगीत मोती ओवून घेऊ. सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत त्याच मोत्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढली. पहा, याशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण हा एक मोती, हा दुसरा मोती राणी कलरचा, हा तिसरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आता लक्ष द्या, आता आपल्याला रंगीत 6 नंबरचा मोती ओवायचा नाही. इकडे हा मोती आहे, इकडे हा मोती आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्या पुढचा हा एक 6 नंबरचा मोती, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. 7 पाकळ्या झालेल्या आहे. आपल्याला आता 8वी पाकळी बनवायची आहे. पहा, आता आपण काय करणार आहे, आधी आपण एक रंगीत मोती 3 पांढरे मोती ओवून घेतले. आता आपल्याला तसं नाही करायचं. आता आपल्याला 8वी पाकळी बनवायची. तर आता हा एक 6 नंबरचा मोती इकडे आहे आणि हा एक 6 नंबरचा मोती इकडे आहे. तर आता आपण फक्त 3 पांढरे मोती 5 नंबरच्या धाग्यात ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो इकडचा रंगीत मोती आहे 6 नंबरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली पाकळी तयार झाली 8वी. आणि आता परत आपण हा एक 6 नंबरचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढू. नंतर 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपल्याला सेंटरमधल्या मोत्यात यायचं आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ. अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे छोटंसं असं. ह्याची तुम्ही महिरपही बनवू शकतात किंवा देवाजवळ 3-3, 4-4 फुलांची मांडणी करून रांगोळी म्हणून तुम्ही उपयोगात आणू शकतात. पहा, आणि आता परत आपण हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. त्याच्यावरचा हा 6 नंबरचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. गाठ कशी पाडायची ते सुद्धा मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. हा गोल आहे मोत्याचा, त्याच्यातला तो दुसरा जो गोल आहे त्याच्यातून धागावरती काढलेला आहे आणि हा धाग्याचा गोल आहे, त्याच्यातून हा एक धागा आपण बाहेर काढल्यावरती ओढून घेतला. ही अशी आपण गाठ इथे पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. सुंदर असं आपलं फूल इथे तयार झालं आहे. पहा, अशी तुम्ही देवाजवळ रांगोळी ठेवू शकतात किंवा अशीसुद्धा तुम्ही रांगोळी देवाजवळ ठेवू शकता फुलाची. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.